बसवराज पाटील यांच्याकडेच सर्व सत्ता आहे, मात्र कार्यकर्ते फक्त चहापाणी करण्यापुरतेच आहेत का असा सवाल आहे। विधान परिषदेचे पराभूत उमेदवार महेश देशमुखांनी हे टीकास्त्र डागले। आमदार बसवराज पाटलांवर हे टीकास्त्र डागण्यात आले। सर्व महत्त्वाची पदं बसवराज पाटलांच्या घरात आहेत। काँग्रेसच्या महेश पाटलांनी गंभीर आरोप केलेले आहेत। माझ्यासोबत आता युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख आहेत, ज्यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवली होती। त्यांच्या विरुद्ध बसवराज पाटील हे मैदानामध्ये होते। आता ही निवडणूक संपली, आता ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते काम पाहतायत, शाळांना भेटी देत आहेत, आरोग्य केंद्रांना भेटी देत आहेत। एकूण याकडे कसं बघता की हे सगळं काम तुम्ही लोकांच्या कामासाठी करता? 100% लोकांनी निवडून दिलेलं आहे। आता त्यांची सेवा करणं काम आहे। त्यांचं जे काय असेल इथलं, आता शाळेचं असेल, आरोग्य केंद्राचे असतील, काही स्वच्छतेच्या विषय असतील, त्याच्या संदर्भात थोडं लक्ष देणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे एक जनरल भेट होती आजची। जी हातात आहे बँक ती तरी व्यवस्थित सांभाळायला सांगा। परत अजून काय लातूर DCC बँक घेऊन तेही बरबाद करायचं ठरवलंय काय त्यांनी? मागच्या आता तुम्ही बघताय, आता त्यांचे भाऊ आहे, त्यांच्याकडे DCC बँक आहे, बाजार समिती आहे, नगराध्यक्ष पद आहे, हे सगळे पद घरातच आहेत। सगळे पद बघताय ना तुम्ही। मी सांगायची काय गरज आहे? सगळे पद घरात। त्यामुळे ते मुलांना इकडे चेअरमन आहेत, परत दुसरं आणखीन एक पद दिलेलं आहे, पानंद रस्ते अध्यक्ष आहे। बाकी कार्यकर्ते मागे पुढेच फिरायचे नसते। त्यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाही। त्यांच्या इव्हन त्यांच्या आता तालुका लेवलपासून वरिष्ठ लेवलचे जे नेतृत्व आहे देश पातळीवरचं, त्यांना जनहित असेल, शेतकरी असतील, गोरगरीब असतील, किंवा विद्यार्थी असतील आणि युवकांचे बेरोजगारीचे विषय असतील, या कुठल्याही विषयास त्यांना काही देणं घेणं नाही। आज 17 दिवस झालं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा वैज्ञानिक उपाशी आहे, त्याच्याकडे कोणाची फिरकून बघायची तयारी नाही। त्यामुळे ह्या सत्ताधारी लोकांना काय पाजर फुटेल असं काही विषयच नाही। ज्या देशामध्ये जन्म घेतलेल्या प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे की त्याला चांगली शिक्षा मिळाली पाहिजे, चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे, चांगलं आहार मिळाला पाहिजे। याच्याकडे, या 2-3 गोष्टीकडे जर सरकारचं लक्ष नसेल तर हे सरकार फक्त आपले खिसे भरणं आणि स्वतः कसं काय श्रीमंत होईल, आपले नेते कसे काय मोठे होतील, ह्याच्याकडेच त्यांचं लक्ष आहे। नक्कीच आपल्यासोबत होते युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख, ज्यांनी बसवराज पाटील हे सगळे पद घरातच घेतात अशी यावेळी त्यांच्यावरती टीका केली। उदय साबळे, जय महाराष्ट्र, उमरगा, धाराशिव।